JC स्क्वेअर कोचिंग क्लासेसची विद्यार्थिनी तनिष्का शिंदे तेलंगणा स्टेट बोर्डच्या 10वी परीक्षेत 82% मार्क्स मिळवून उत्तीर्ण। प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांच्या हस्ते कुमारी तनिष्काचा सत्कार। येथील JC स्क्वेअर कोचिंग क्लासची विद्यार्थिनी कुमारी तनिष्का नयनसिंह शिंदे या विद्यार्थिनीने तेलंगणा स्टेट बोर्ड 10वीच्या परीक्षेत 82% मार्क्स मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले। कुमारी तनिष्काला तिच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले, तसेच JC स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। कुमारी तनिष्काने नियमितपणे मनावर कोणतेही दडपण न घेता अत्यंत जिद्दीने चिकाटीने दररोज 12 ते 13 तास अभ्यास करून 10वी परीक्षेत 82% गुण मिळवून ती उत्तीर्ण झालेली आहे। कुमारी तनिष्काला 10वी मध्ये इंग्रजी विषयात 100 पैकी 100 आणि गणित विषयात 100 पैकी 90 मार्क्स मिळाले। JC स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक कृष्णा गुप्ता इंग्रजी, गणित आणि सायन्स विषयातील अभ्यासक्रमासंबंधी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तिला मार्गदर्शन केल्यामुळे परीक्षेत हे घवघवीत यश प्राप्त झाले। कुमारी तनिष्का ही आता मेडिकलला प्रवेश घेण्याची तयारी करत असल्याचं तिने यावेळी सांगितले। MBBS होण्याची तिची इच्छा आहे। विद्यार्थ्यांनी मनावर कोणतेही दडपण न घेता जिद्द व चिकाटी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवावे। 10वीचे शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित करून परिश्रम घ्यावे। अभ्यास करत असताना अडचणी येत असतील तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेऊन समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहनही तिने केले। कुमारी तनिष्काच्या 10वी मधील यशाबद्दल JC स्क्वेअर कोचिंग क्लासेसमध्ये प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। यावेळी सूत्रसंचालन अवधूत कांबळे यांनी केले। सत्कार प्रसंगी नयनसिंह शिंदे यांनीही मार्गदर्शन केले। अश्विनी कांबळे, सीमा माळी इत्यादींसह क्लासचा स्टाफ उपस्थित होता। शेवटी आभार इरप्पा कोळी यांनी मानले। कुमारी तनिष्का ही मायक्रोसॉफ्ट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट नयनसिंह अनिल कुमार शिंदे यांची कन्या असून ती पूर्ण शिक्षण तेलंगणामध्ये घेत आहे। 10वी परीक्षेतील तिच्या यशाबद्दल मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुझावर यांनी देखील तिचा यथोचित सत्कार केला। गुड इव्हनिंग, माझं नाव तनिष्का नयनसिंह शिंदे आहे अँड मला 10वीमध्ये 82% पडले। मी खूप कष्ट केले 10वीमध्ये। मी सकाळी 7 वाजता स्कूलला जात होते आणि संध्याकाळी म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत माझी स्कूल होती। नियरली 13 to 14 आवर्स आय हॅव वर्कड हार्ड। आणि मला स्टुडंट्स म्हणजे सगळ्यांना हेच सांगायचं आहे की लाईक टेन्शन घेऊ नका अँड तुम्हाला काहीतरी करायचं अशी जिद्द राहू दे लाईक। आणि मला माझ्या आईवडिलांनी, कृष्णा काकांनी खूप सपोर्ट केला आणि मोटिवेट केलं आणि माझ्या स्कूलच्या टीचर्सनी पण खूप मोटिवेट केलं मला। आणि हार्डवर्क हे सगळ्यांनी करायलाच पाहिजे आणि 10th पासूनच करायला पाहिजे। 10th पासूनच हार्डवर्क केलं ना तर 11th आणि 12th मध्ये इझी राहील आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे ह्याच्यासाठी हे आपल्याला आत्ताच कळायला पाहिजे की पुढं आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे किंवा इंजिनियर व्हायचं आहे। आणि मी खूप कष्ट घेतले 10th मध्ये। नियरली 13 to 14 आवर्स आय हॅव वर्कड हार्ड। माझा कॉन्स्टंट अभ्यास होता आणि माझा वीक सब्जेक्ट होता मॅथ्स, ज्याच्यावर मी खूप वर्क हार्ड केलं आणि आत्ता मला मॅथ्समध्ये 100 पैकी 90 आय हॅव स्कोर्ड। इंग्लिशमध्ये मला 100 out of 100 आहेत। सो तुम्हाला जे सब्जेक्ट वीक जाते ना, यू हॅव टू वर्क हार्ड ऑन दॅट बिकॉज देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क। थँक्यू।